विरोधी पक्षनेत्या सन्माननीय किशोरीताई पेडणेकर यांना मी सांगू इच्छिते, गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टर फिरत होते. फक्त कॉन्ट्रॅक्टरलाच बोलवलं जात होतं, बसवलं जात होतं, संवाद केले जात होते. तर त्यामुळे काय झालं, त्यांना लोकांच्या सेवेची सवय नाही लागली. मुंबई महानगरपालिकेमध्ये खरं बघायला गेलं तर सामान्य नागरिक मुंबईकर येऊन त्यांच्या व्यथा, त्यांचे निवेदनं, त्यांचे जे तक्रारी आहेत ते घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आपण सगळे बसलोयत. पण काय करणार, ताईंना नाही माहिती, कारण ताईंनी आणि ते काय 25 वर्षात असलेल्या महापौरांनी त्या ठिकाणी सामान्य नागरिकाला येऊच दिलं नाही, त्यांच्याशी संवादच केला नाही, त्यांच्या तक्रारीच घेतल्या नाही. मग आता काय झालंय, आता ही महायुतीची सत्ता आल्यावरती, महापौर म्हणून मी बसल्यानंतर, भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आल्यावरती या ठिकाणी लोकांमध्ये एक नवीन उत्साह तयार झालाय. आता लोकांना कळायला लागलंय की मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या महापौर, आपल्या मुंबईच्या सेवक बसलेले आहेत आणि आपले सगळे चेअरमॅन बसलेले आहेत. त्यामुळे सगळी लोक माझे मुंबईकर त्या ठिकाणी आपापले निवेदन, विषय घेऊन, त्यांच्या तक्रारी घेऊन येतात आहे आणि त्यांच्या तक्रारीचं संपूर्ण निराकरण जे आहे ते त्या ठिकाणी होताना दिसतंय. आणि हा जो मेसेज आहे हा मुंबईमध्ये गेलेला आहे. म्हणून मुंबईमध्ये प्रमाणाच्या बाहेर रोज मलाच भेटायला 200-300 लोक रोज येतात. तर त्यामुळे त्यांना धक्का लागला असेल, म्हणून त्यांनी असं म्हटलंय की मुंबई महानगरपालिका आता काय मच्छी बाजार झालाय. ताईंना सांगू इच्छिते, तो मच्छी बाजार नाहीये, ती खरी सेवा आहे जी तुम्ही केली नाही, आम्ही करतोय.